नाशिक शहर बस सेवेच्या वाहक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे। शहर बस सेवा 3 दिवसानंतर पुन्हा सुरळीत। 5,000 रुपये पगारवाढ, 1 रुपया प्रति किलोमीटर इन्सेंटिव्ह वाढवण्याचा शासनाचा निर्णय। हिंगणघाटमधील दिव्यांगांना म्हाडाची घरं द्या। सामाजिक कार्यकर्त्यांचं दिव्यांग बांधवांची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन, तर पेन्शनसाठी वाढ करण्याची मागणी। अमरावतीत राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचं आगारात घंटानाद आंदोलन। राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन। गेल्या वर्षीचा पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा। नांदेड जिल्ह्यात तामसा शहर कडकडीत बंद। मराठा समाजाला देण्यात आलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी। अहमदनगर शहरातील विजेच्या लपंडावाविरोधात ठाकरे गटाच्या वतीनं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन। महावितरणच्या गलथान कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। अहमदनगरमध्ये आशा आणि गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा। मोठ्या संख्येनं आशा आणि गटप्रवर्तक मोर्चात सहभागी। यवतमाळमध्ये पुन्हा पावसाची हजेरी। पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत। संततधारेमुळे सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना मोठा फटका। नंदुरबारच्या नेसू नदीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला। 3 दिवसांपूर्वी वाहून गेलेला हा तरुण देवामोगरा गावातला रहिवासी असल्याची माहिती। परभणीसह मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात 8 दिवसांपासून सूर्यदर्शन नाही। सोयाबीन पिवळे पडू लागले, रोगराईचा धोकाही वाढला। नाग्या तालुक्यातील हुस्सा गावात रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य। शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी अडचण। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात करंजगाव आणि आजूबाजूच्या अनेक गावात पावसामुळे गेले 8 दिवस बत्ती गुल। विजेचे खांबही पडले। महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कमरेभर पाण्यात जाऊन खांब उभे केले। मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार सज्ज। बोटींची डागडुजी करून समुद्रात जाळं टाकण्यासाठी मच्छीमार समाजाची लगबग। बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाडा परिसरात जवळपास 150 ते 200 झाडं पुरातत्व विभागानं कापून टाकली। स्थानिक जिजाऊ भक्तांमध्ये संतापाची लाट। परभणीच्या पालम तालुक्यात शेतकऱ्यांचं पाण्यासाठी तांदुळवाडीच्या तलावात उतरून जलसमाधी आंदोलन। तांदुळवाडीतील तलावात पाणीसाठा कमी असताना पाटबंधारे विभागानं इतर गावांच्या शेतकऱ्यांना पाणी वापर परवाना दिल्यानं आंदोलन। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजवण्याचं काम सुरू। मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गासंदर्भात बांधकाम विभागाला दिली होती डेडलाईन। पुण्यामध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या अनेक भट्ट्या उद्ध्वस्त। लोणीकंद पोलिसांची 3 ठिकाणी कारवाई। 89 लिटर देशी दारू उद्ध्वस्त, 3 आरोपी अटकेत। मोबाईल गेममधील टास्क पूर्ण करताना 15 वर्षाच्या मुलानं घेतली 14व्या मजल्यावरून उडी। पिंपरीतील किवळे भागातली धक्कादायक घटना। या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू। पालघरच्या वाडा तालुक्यातल्या खानिवलीमध्ये एका घरात 2 आठवड्यांपूर्वी दरोडा टाकणाऱ्या 6 जणांना अटक। आरोपींकडून सर्व मुद्देमाल हस्तगत। एका फरार आरोपीचा शोध सुरू। वाघांची शिकार करून कातडी विकणारं मोठं रॅकेट पुणे सीमा शुल्क विभागाकडून उद्ध्वस्त।
6 जणांना ताब्यात घेतलं, यामध्ये 2 महिलांचाही समावेश। अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विचित्र अपघात, एका ट्रकनं 10 ते 12 चारचाकी आणि दुचाकी वाहनांना उडवलं। अपघातात अंदाजे 15 ते 16 जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।